नमस्कार, मी मोनिकाज किचन चॅनलवर आपलं स्वागत करते. अक्षय तृतीयाचा सण अगदी जवळ आलेला आहे आणि या अक्षय तृतीयाला तुम्हीसुद्धा असा आमरस आणि पुरीची रेसिपी नक्की करून पहा. केलेला आमरस काळा पडू नये किंवा परफेक्ट अशी गोल फुलणारी पुरी करायची असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा. आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि मोनिकाज किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओमध्ये दाखवलेल्या सेम अशाच पुऱ्या देखील तुम्हाला करायच्या असेल तर रेसिपी शेवटपर्यंत पूर्ण पहा. सर्वात आधी पुऱ्या बनवण्यासाठी लागणारं पीठ मळून घेऊया. आता एका खोलगट भांड्यामध्ये मी 3 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैद्याचं पीठ मळून घेणार आहे. आधी 3 वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. हा 1 वाटी मैदा घेतलेला आहे, तो देखील चाळून घ्यायचा आहे. पीठ चाळून घेतल्यानंतरून यामध्ये मी अर्धा चमचा मीठ ॲड केलेला आहे. त्यानंतर 1 चमचा ओवा हातावर चोळून यामध्ये टाकलेला आहे. ओवा ॲड केल्यानंतरून यामध्ये 1 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. 1 ग्लास पाणी टाकून आता पीठ मळून घेऊया. 1 ग्लास पाणी टाकून झाल्यानंतरून पुन्हा एकदा 1 ग्लास पाणी मी यामध्ये टाकून पीठ मळलेलं आहे. 4 वाटी पिठासाठी 2 ग्लास पाणी टाकून पीठ मळून घेतलेलं आहे. 4 वाटी पिठासाठी 2 ग्लास पाणी हे प्रमाण योग्य आहे. तुम्ही पाहू शकता इथे 2 ग्लास पाणी टाकून हे पीठ मी मळून घेतलेलं आहे. पुऱ्यांचं पीठ मळताना अशा प्रकारे ते घट्ट मळून घ्यायचं आहे. जास्त पीठ आपण पातळ करून घ्यायचं नाही. आता यावर 1 चमचा तेल टाकून थोडंसं तेलाच्या हाताने पुन्हा एकदा पीठ मळून घेऊया. तेल लावल्यानंतरून अजून 4 ते 5 मिनटं मी हे पीठ मळून घेतलेलं आहे. 4 ते 5 मिनटं पीठ मळून होईपर्यंत चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल किंवा मोनिकाज किचन चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. अशा प्रकारे 4 ते 5 मिनटं हा पिठाचा उंडा मळून घेतलेला आहे. आता हे मळून घेतलेलं पीठ थोडंसं कडक आहे, त्यामुळे यावर आपण झाकण ठेवायचं आहे. साधारण 20 मिनटं या पिठावर झाकण ठेवायचं आहे. 20 मिनिट पीठ चांगलं मुरेपर्यंत आमरसची तयारी करूया. तुम्हाला सुद्धा आमरससोबत खाण्यासाठी पुरी बनवायची असेल तर असंच पुरींचं पीठ आधी मळून त्यानंतरून आमरस करायला घ्या. आमरस बनवण्यासाठी इथे अर्धा डझन देवगड हापूस आंबा घेतलेला आहे. आता हे आंबे थंड पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. हे आंबे धुण्यासाठी इथे मी फ्रीजमधलं थंड पाणी वापरलेलं आहे. आंबा हे एक उष्ण फळ आहे, त्यामुळे आंबे धुताना ते थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. आंब्यांमध्ये थंड पाणी टाकल्यानंतरून एक एक करून आंबा स्वच्छ धुवून सुती कापडानं पुसून घ्यायचा आहे. पाण्यामध्ये हे आंबे साधारण मी 10 ते 15 मिनटं ठेवले होते. अशा प्रकारे सर्व आंबे स्वच्छ धुवून ते पुसून घेतलेले आहेत. आंब्याचा रस काढण्याच्या भरपूर पद्धती आहेत, पण मी तुम्हाला सोप्या पद्धतीने आंब्यातील गर कसा काढायचा हे देखील सांगणार आहे, जेणेकरून आंब्यातील गर काढताना तो हाताला चिकटणार नाही अशी ही पद्धत आहे. नक्की करून पहा. सर्वात आधी देठाची बाजू कट करून घ्यायची आहे. यामध्ये चीक असतो. देठाची बाजू काढल्यानंतरून आंबामधून कट करून घ्यायचा आहे. आंबामधून कट करून झाल्यानंतरून सुरीच्या साह्याने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आंबा कापून घ्यायचा आहे. सेम व्हिडिओत दाखवलेली प्रोसेस तुम्ही देखील आंब्यातील गर काढताना केली तर आंब्यातील गर काढताना तो वायाला जात नाही. अशा प्रकारे आंबा कट करून घेतल्यानंतरून आता चमच्याच्या साह्याने यातील गर काढून घेऊया. गर काढण्यासाठी जो चमचा वापरणार आहात तो धारदार असायला हवा, जेणेकरून त्यातला गर पूर्ण निघतो. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आंब्यातील गर काढल्यानंतरून त्यामधला गर पूर्ण निघत आहे. आणि अशी पद्धत वापरून आंब्यातील गर काढल्यामुळे तो हाताला कोणत्याही प्रकारे चिटकत नाहीये. आता ही सेम प्रोसेस सर्व आंबे कट करताना त्यातील गर काढताना वापरणार आहे. सेम पद्धत वापरून सर्व आंब्यातील गर काढून घेतलेला आहे. काढलेला आंब्याचा गर आता मिक्सरला वाटून घ्यायचा आहे. हा देवगड हापूस आंबा गोड असल्यामुळे यामध्ये मी 6 चमचे साखर ॲड केलेली आहे. तुम्हाला जर साखरेचं प्रमाण कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही करू शकता. 6 चमचे साखर ॲड केल्यानंतरून आता हे मिक्स करून मिक्सरला थोडं थोडं करून बारीक करून घेऊया. व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला जसं सांगितलं होतं आमरस काळा पडू नये त्यासाठी काही टिप्स शेअर करणार आहे. कट केलेले आंब्याचे तुकडे आणि त्यामध्ये मिक्स केलेली साखर अशा प्रकारे मिक्सरच्या जारमध्ये टाकल्यानंतरून त्यामध्ये बर्फाचे तुकडे ॲड करायचे आहेत. आता हे बर्फाचे तुकडे आंब्याच्या गरासोबत आणि साखरेसोबत वाटल्यानंतरून आमरसचा रंग काळा पडत नाही. ज्यावेळेस तुम्ही कोथिंबीरची किंवा पुदिन्याची चटणी करता त्यावेळेस देखील चटणी करताना त्यामध्ये बर्फ ॲड करायचा. बर्फ ॲड केल्यामुळे चटणीचा रंग बदलत नाही, चटणी काळी पडत नाही. त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपण आमरस बनवतो त्यावेळेस त्यामध्ये बर्फाचे तुकडे ॲड केल्यानंतरून आमरसचा रंग काळा पडत नाही. अशा प्रकारे आंब्याचा गर, साखर आणि त्यामध्ये बर्फाचे तुकडे ॲड करून सर्व मिश्रण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. आता हा आमरस तयार झालेला आहे.
तयार झालेला आमरस फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा. आमरस घट्ट झाल्यामुळे त्यामध्ये थोडंसं केशर दूध ॲड करणार आहे. 1 वाटी गरम दूध घेतलेलं आहे. यामध्ये केशर ॲड करून ते केशर मिक्स करून घेऊया. केशर गरम दुधामध्ये टाकल्यानंतरून दुधाचा कलर बदलतो. आता हे दूध थंड झाल्यानंतरून मी आमरसमध्ये ॲड करणार आहे. आमरस बनवण्याच्या रेसिपीला साधारण 25 मिनिटं झालेले आहेत. 25 मिनिटांमध्ये मळून ठेवलेलं पीठ देखील चांगलं मुरलेलं आहे. आता हे पीठ आणखीन 2 ते 3 मिनिटं मळून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिट पीठ चांगलं मळून झाल्यानंतरून आता आपण ज्या साईजच्या पुऱ्या हव्या आहेत त्या साईजचे गोळे तयार करून घेऊया. इथे मी मीडियम साईजचे गोळे तयार केलेले आहेत. मीडियम आकाराच्या पुऱ्या करण्यासाठी मीडियम साईजचे गोळे तयार केलेले आहेत. आता या गोळ्यांच्या पुऱ्या लाटून घेऊया. पिठाच्या गोळ्याला गव्हाचं पीठ लावून हलक्या हाताने पुऱ्या लाटायच्या आहेत. हलक्या हाताने पुऱ्या लाटल्यानंतरून त्या छान फुलतात. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा गोल पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. आता कढईमध्ये तेल गरम करून तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतरून लाटलेली पुरी यामध्ये टाकून वरच्या बाजूने झाऱ्याने दाबून अशा प्रकारे पलटी करायची आहे. अशा प्रकारे झाऱ्याच्या साहाय्याने दोन्ही बाजूनी पुऱ्या सोनेरी रंगाच्या होईपर्यंत छान फ्राय करून घ्यायच्या आहेत. तळून घेतलेल्या पुऱ्या काढून घेऊया. अशा प्रकारे सर्व लाटून घेतलेल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत. आता तयार केलेला आमरस फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवलेला होता. तो बाहेर काढल्यानंतरून यामध्ये थंड झालेलं केशर दूध ॲड करायचं आहे. आमरसमध्ये केशर दूध ॲड केल्यानंतरून आमरस आणि केशर दुधाचा एकजीव होईपर्यंत ते मिक्स करत राहायचं आहे. अशा प्रकारे आमरसामध्ये दूध ॲड केल्यानंतरून आमरसाची थिकनेस पण छान होते आणि चवीला तितकाच छान लागतो. आता तयार झालेला आमरस आणि पुरी सर्व करून घेऊया. तुम्ही सुद्धा या येणाऱ्या अक्षय तृतीयाला असा आमरस आणि पुरीची रेसिपी नक्की करून पहा आणि रेसिपी कशी झाली हे कमेंट करून कळवायला विसरू नका. तुम्ही सुद्धा अशी रेसिपी केल्यानंतरून अशाच पुऱ्या अजिबात तेलकट होणार नाहीत आणि आमरस देखील तितकाच छान होईल. आणि तुम्ही अजून मोनिकाज किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या मोनिकाज किचन चॅनलला सबस्क्राईब करा.